तर छत्रपती शिवाजी महाराजांना पण मारण्यासाठी करणी आणि हे प्रकारचा पण वापर केला होता. तर काही मुसलमान मौलवीने मुस्लिम इल्म म्हणजे मुस्लिम इल्म पद्धतीचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला होता. तर त्याने काय केलं, एका जिनला छत्रपती शिवाजी महाराजांवर सोडलं. जिन म्हणजे मुस्लिम प्रेत. तर विजापूरचा जो सुलतान होता त्याने एका मौलवीला बोलवलं आणि त्या मौलवीने पण त्याचे कारनामे दाखवले की हा जिन कोणाकोणाला कसा कसा मारतो ते. तर त्यांनी त्याच्या दरबारामध्ये 4-5 माणसांना सुद्धा त्यांनी मारून दाखवलं होतं की ह्या जिनच्या वापराने मी असं असं माणसांचं मारण करतो. मारणक्रिया बोलतं त्याला. तर त्यांनी मुस्लिम क्रिया करून त्याने ते प्रूव्ह करून पण दाखवलं होतं की असं असं माणूस मरू शकतो. तर मग विजापूरचा जो बादशाह होता तो खुश झाला. तर त्याने काय सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराजांना मार जाऊन हिंमत असेल तर. मग त्याने त्या मौलवीने छत्रपती शिवाजी महाराजांकडे त्या जिनला सोडलं. तर अचानक शिवाजी महाराज वरती जे किल्ल्यावर होते, झोपले होते. तर तेवढाच शिवाजी महाराजांना घुम 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 असा आवाज आला आणि एक मोठी सावली दिसली त्यांना. म्हणजे एखाद्या शैतानाची सावली त्या छत्रपतींना दिसली. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी एकदम मोठी शैतानी छाया बघितली होती, सावली. तर तेवढ्यात त्याने विशाल असा आकाराचा एका माकडाने त्या ज्या छाया आहे त्याला पकडून मारत होता असं स्वप्नामध्ये त्यांना दिसलं. मग तो जो शैतान होता तो जोरजोरात ओरडत नष्ट झाला आणि मग दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराज स्वामी रामदासांच्याकडे गेले आणि त्याने विचारलं, रामदास स्वामींनी विचारलं की तुम्हाला रात्री काय दिसलं. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जो घडलेला प्रकार तो सांगितला. तर अशा प्रकारे ज्याचा इष्टदेव प्रबळ असतो त्याचं काहीच होऊ शकत नाही. कारण का छत्रपती शिवाजी महाराजांकडे भवानी देवीची शक्ती होती. त्याचप्रकारे रामदास स्वामींचा हात होता त्यांच्या डोक्यावर. अशा प्रकारे देवादेवतांची ते पूजा करायचे. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या नखाला सुद्धा खरोच म्हणजे काहीच झालं नाही. तर अशा प्रकारे शिवाजी महाराजांना करणी करून सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला होता मुसलमानांनी.